चालल्या. चला आता धीरे धीरे. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून वाढीव वीज बिल माफ व्हावे आणि वीज दर देखील माफ व्हावी या संदर्भात निवेदन देण्यास आदेश आम्हाला प्राप्त झाले. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत संघटना, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज शिवतीर्थापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचे मागणी निवेदन आता सादर करत आहोत. या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेले आहेत, कर्ज देखील माफ झाले आहेत आणि त्या बाजूने आम्ही देखील आहोत. परंतु 70 वर्षात पहिल्यांदा या आघाडी सरकारला संधी होती की सर्वसामान्य जनतेची लॉकडाऊनच्या वेळी घरात अडकलेली होती, जिचा रोजगार बंद झालेला होता, अशांना 3 महिन्याचं वीज बिल माफ व्हायला पाहिजे होतं. निदान बाजूच्याच राज्यात मध्य प्रदेशमध्ये एप्रिल, मे आणि जून लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्यात फक्त प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे 300 रुपये लाईट बिल आकारण्यात येत आहे आणि मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेस दुपटीपेक्षा जास्त वीज बिल आकारण्यात येत आहे. या गोष्टीचा आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतो आणि आता नव्याने ज्यांनी लाईट बिल भरले नसेल त्यांचे वीज कनेक्शन रद्द करा, कट करा असे आदेश काढण्यात येत आहे. आणि हेच मंत्री नितीन राऊत आधी म्हणत होते की लवकरात लवकर जनतेस दिलासा दिला जाईल, आमच्या वतीने जनतेच्या लाईट बिलामध्ये नक्कीच सवलत दिली जाईल अशी आश्वासनांची नुसती पानं या जनतेला पोचली आहे. या तिकडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. एक दुसरा असा मुद्दा आहे, दिल्ली सरकार 100 युनिटच्या आत 2 रुपये रेट लावतं. बरोबर. आपल्याकडे ते 3.75 काहीतरी आहे आणि 100 युनिटच्या वरती गेलं का आपल्याकडे 7.5 रुपये दर होतो. बरोबर. त्याबॉद्दलही तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तेच म्हणतो ना, डबल रेट तुम्ही आता आपल्याकडे. जो रेट सांगितला त्याच्यात सुद्धा यांनी वाढीव वीज दर वाढवला. आता नुसतं वीज बिल माफ करा लॉकडाऊनच्या काळातला एवढाच विषय नसून आता नव्याने जी भरमसाठ वाढ केलेली आहे ती सुद्धा रद्द करावी अशा दुहेरी मागणी आम्ही करत आहोत. आणि सन्मान्य राज साहेबांनी आज शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन देण्यास सांगितले. यानंतर भविष्यात जर शासनाने या बाबतीत योग्य तो निर्णय नाही घेतला, सर्वसामान्य जनतेत दिलासा नाही दिला, तर मात्र राज आदेश प्राप्त झाल्यावर सर्व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल खळखटाक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या आघाडी सरकारला जनतेस वीज बिलांना सवलत दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत.